जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठी आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे। कारण की राज्य उत्पादन शुल्कमध्ये एक्साइज डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो वेटिंग उघडलेली आहे। ती जवान या पदाची सुद्धा उघडलेली आहे आणि चालक या पदाची सुद्धा उघडलेली आहे। किती जागेसाठी उघडलेली आहे हे बघूया आपण। आणि मेन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जनरल म्हणजे सर्वसाधारण सुद्धा वेटिंग उघडलेले आहे। एकूण किती वेटिंग उघडलेले आपण संपूर्ण माहिती बघूया। आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय। पुढे बघा, यादी लागलेली आहे 20 फेब्रुवारी 2025 ला। प्रसिद्ध पत्रक उपरोक्त वाचले येथील अनुक्रमांक वरील 17/11/2023 रोजीच्या जाहिरातीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान आणि जवानी सरळ सेवा पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती। सदर भरती प्रक्रियेमध्ये नामनिर्देशनाद्वारे अंतिम निवड झालेल्या उमेदवाराच्या कागदपत्र पडताळणी अंती पात्र उमेदवारांचे नियुक्ती आदेश उक्त वाचा अनुक्रमांक 2 14/10/2024 अन्वये निर्गमित केले आहे। पुढे बघा काय म्हटलेलं आहे, उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे निवड झाल्यानंतर काही उमेदवार कागदपत्र पडताळणीवेळी गैरहजर राहिले होते, तर काही उमेदवाराच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी निदर्शनास आल्या होत्या। तसेच पात्र उमेदवारांना सम क्रमांकाचे आदेश 14/10/2024 अन्वये नियुक्ती आदेश दिले होते, परंतु त्यापैकी काही उमेदवार विभागात मुदतवाढ देऊन सुद्धा हजर राहिलेले नाही। अशा सर्व उमेदवारांची निवड नियुक्ती या कार्यालयाचे सम क्रमांकाचे आदेश 15/1/2025 अन्वये रद्द करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे सामाजिक आरक्षणाअंतर्गत समांतर आरक्षणामधील माजी सैनिकांमधील 9 उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे शासन निर्णय क्रमांक 25 जानेवारी 2024 अन्वये सदरच्या रिक्त जागा त्या सामाजिक प्रवर्गातील प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येत आहे। उपरोक्त बाबी विचारात घेत निवड नियुक्ती रद्द करण्यात आलेल्या 51 जवान 34 आणि जवानी वाहनचालक 17 म्हणजे जवान पदासाठी 34 वेटिंग उघडलेले आहे आणि जवानी वाहनचालक म्हणजे चालक या पदासाठी 17। पुढे बघा, तसेच माजी सैनिक या समांतर आरक्षणातील 9 बघा 9 जवान पदासाठी ठीक आहे आणि उमेदवार असे प्रतीक्षा सूचीतील एकूण 60 उमेदवारांची निवड करण्यात येत आहे। म्हणजे टोटल 60 वेटिंग उघडलेल्या विद्यार्थी मित्रांनो, इतकी छोटी भरती असून सुद्धा म्हणजे खूप कमी जागेसाठी भरती असून सुद्धा वेटिंग ही खूप मोठी उघडलेली आहे। म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये लागलेले आहे। पुढे बघा, सदरची यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे। प्रतीक्षा सूचीतील निवड केलेल्या 60 उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणीबाबत यथावकाश करण्यात येईल, त्याबाबत स्वतंत्ररित्या अवगत करण्यात येईल। पुढे बघा, कॉन्स्टेबल म्हणजे जवान या पदासाठी आपण निवड यादी बघूया। जवान पदासाठी आता बघा कोणत्या कोणत्या कास्टचे उघडले ते सुद्धा आपण सविस्तर बघूया। तर बघा, VJA सर्वसाधारण एक विद्यार्थी लागलेला आहे ठीक आहे। त्यानंतर NTB सर्वसाधारण ठीक आहे। त्यानंतर SC सर्वसाधारण। आता इथं अगेन्स्ट लिहिले आहे ना, तर या जागेवर एक सर्व्हिसमॅन मिळालेली नाही आहे, म्हणून त्यामधून जनरल घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या। अगेन्स्ट म्हणजे याचा अर्थ असा होतो का एक सर्व्हिसमॅन उपलब्ध न झाल्यामुळे त्या जागेवर जनरल विद्यार्थी घेतला आहे। त्यानंतर SC परत एक सर्व्हिसमॅनच्या जागेवर अगेन्स्ट लिहिलेला इथं SC जनरल घेतलेला आहे। त्यानंतर SC जनरल SC जनरल SC जनरल SC जनरल ठीक आहे। त्यानंतर पुढे सुद्धा SC जनरलच आहे। त्यानंतर बघा, ओपन जनरल, त्यानंतर ओपन जनरल, त्यानंतर ओपन जनरल घेतलेला आहे। त्यानंतर आणखी ओपन जनरल आहे ठीक आहे। म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थ्यांची इथे फायदा झालेला आहे। त्यानंतर बघा, VJA सर्वसाधारण, त्यानंतर OBC सर्वसाधारण, त्यानंतर NTB सर्वसाधारण, SC सर्वसाधारण परत, त्यानंतर बघा SC सर्वसाधारण, त्यानंतर भूकंपग्रस्त ओपन घेतलेला आहे, त्यानंतर परत भूकंपग्रस्त ओपन घेतलेला आहे। त्यानंतर बघा OBC
प्रकल्पग्रस्त घेतलेला आहे. त्यानंतर OBC खेळाडूसुद्धा इथे वेटिंग उघडलेलं आहे. त्यानंतर जर आपण बघायला गेला तर अनाथ एक उघडलेला OBCमध्ये, SC प्रकल्पग्रस्त उघडलेला आहे, OBC भूकंपग्रस्त उघडलेला आहे, ओपन एक सर्व्हिसमॅन उघडलेला आहे. ओपन एक सर्व्हिसमॅन भरपूर असे उघडलेले आहे, बघू शकता. त्यानंतर आहे NTD ओपन एक सर्व्हिसमॅन, त्यानंतर ओपन एक सर्व्हिसमॅन. त्यानंतर आहे पुढे जर आपण बघायला गेलो तर NT एक सर्व्हिसमॅन, EWC एक सर्व्हिसमॅन, EWC एक सर्व्हिसमॅन, EWC एक सर्व्हिसमॅन, OBC एक सर्व्हिसमॅन भरपूर आहे, NTC एक सर्व्हिसमॅन आहे आणि OBC एक सर्व्हिसमॅन आहे. त्यानंतर बघा जवान नि वाहन चालक. ठीक आहे. आता बघा काही विद्यार्थ्याला समजलं नसेल तर पहा, रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी म्हणजे मधून तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि सिलेक्शन कोणत्या कॅटेगरीमधून झालेलं आहे हे दिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा ओपन जनरल 2 विद्यार्थ्यांसाठी उघडलेला आहे. त्यानंतर बघा पार्ट टाईम म्हणजे अंशकालीन पदवीधर मिळाला नाही म्हणून जनरल ओपनमधून विद्यार्थी घेतलेला आहे त्याच्या जागेवर. त्यानंतर OBC ओपन उघडलेले सर्वसाधारण उघडलेला आहे, SC सर्वसाधारण उघडलेला आहे, NTB सर्वसाधारण उघडलेला आहे. त्यानंतर ओपन खेळाडू उघडलेला आहे. त्यानंतर NTB सर्वसाधारण उघडलेला आहे आणि इथे मेन म्हणजे बघा LDS म्हणजे लेडीज मिळाली नाही म्हणून इथे म्हणजे महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे इथे जनरल उमेदवाराचा फायदा झालेला आहे. SC घेतलेला आहे इथे सर्वसाधारण पार्ट टाईमच्या विरुद्ध म्हणजे मिळाला नाहीमुळे. आणि इथे ओपन एक सर्व्हिसमॅन, OBC एक सर्व्हिसमॅन, NTD एक सर्व्हिसमॅन, SBC एक सर्व्हिसमॅन सुद्धा इथे घेतलेला आहे. तर अशा भरपूर असे विद्यार्थ्यांचा इथे फायदा झालेला आहे. म्हणूनच आपण सुरुवातीला म्हटलं की खूप आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे. 60 वेटिंग उघडणे म्हणजे खूप मोठी गोष्ट झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आणखीसुद्धा वेटिंग उघडू शकते कारण की यामधून सुद्धा काही विद्यार्थी हे लागलेले असतील. ठीक आहे. कारण की ज्यांचा अभ्यास चांगला आहे तो कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये लागू शकतो. आणि राज्य उत्पादन शुल्काचा पेपर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दिला असेल त्याची लेवल आणि मेन म्हणजे तिथे चॅलेंज होते ते म्हणजे टाईम, कारण की वेळच खूप विद्यार्थ्यांना पुरलेला नव्हता. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना खूप खूप अभिनंदन. ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे.